तर नमस्कार शेतकरी मित्रांनो. तर आलतो आज आपण शेतामध्ये बैलासाठी भारी नेण्यासाठी. तर आजचा विषय आपला असा आहे की आपण थोडं यूट्यूबबद्दल माहिती वगैरे सांगणार आहे. तर यूट्यूबचा असा नियम असतो मित्रांनो, त्याला जर तुम्हाला पगार वगैरे चालू करायचे असेल तर 1000 सबस्क्राईब आणि 4000 घंटे वॉच टाईम हा कंप्लीट असायला लागतो. त्याच्यानंतरच तुम्हाला पुढची प्रोसेस करता येईल. त्याच्यानंतर तुम्हाला पेमेंट वगैरे चालू होईल आणि व्यवस्थित तुम्हाला मेहनत पण तशीच करावी लागेल. आता खूप सारे मित्रांची शंका असते की यूट्यूबवरून खरंच पैसे मिळतात का? तर हो मित्रांनो, यूट्यूबवरून खरंच पैसे मिळतात, 100% पैसे मिळतात. त्याच्यामध्ये काही शंका नाही. खूप सारे यूट्यूबर असे आहेत की महिन्यामध्ये लाखो रुपये महिन्याचे म्हणजे लाखो रुपये महिना कमवतात. म्हणजे जे आपल्याला सरकारी नोकरी देऊ शकत नाही त्याच्यापेक्षा जास्त कमाई यूट्यूब देऊ शकते. फक्त थोडी मेहनत घ्यावी लागते. पण जर तुम्ही सरकारी नोकरीमध्ये ऑलरेडी असाल आणि तुम्ही जर सरकारी नोकरी सोडून यूट्यूबच्या करिअरमध्ये घुसायचा विचार करत असाल तर ते तुमचं चुकीचं आहे मित्रांनो. कारण तुम्ही सरकारी नोकरी की ऑन ड्युटी जॉब सोडून इकडे यूट्यूबमध्ये येसाल आणि तुम्ही सक्सेस होसाल म्हणून काय गॅरंटी नाही. यूट्यूबचं असं आहे की 100% लोक जर यूट्यूबवर समजा 100 लोक जर आले तर त्याच्यामधले कमीत कमी फार थोडेफार जास्तीत जास्त 10% किंवा 5%, म्हणजे 100पैकी कमीत कमी 4 नाही तर 5 एवढेच लोक सक्सेस होतात. जास्त लोक सक्सेस होत नाहीत. जर जास्त लोक सक्सेस झाले असते मित्रांनो तर सगळ्यांनी यूट्यूब चालू केलं असतं. त्याच्यामुळे 100पैकी 4 नाहीत 5 एवढेच लोक सक्सेस होतात. आता जसं की उदाहरणार्थ जसं की पेपरला कलेक्टरची समजा पेपर असला तर लाखो फॉर्म येतात, पण निवड तुरळक लोकांचीच होते. जे हुशार असतात त्यांचीच निवड होते. तसं यूट्यूबचं पण असतं मित्रांनो. यूट्यूबचे पण नियम असतात असे की जिथं तुरळक लोकच सक्सेस होतात. असं नाही की समजा त्याच्यामध्ये श्रीमंत गरीब असं काही पाहिलं जात नाही. त्याच्यामध्ये यूट्यूबमध्ये कोणताही भेदभाव नाही. तुम्ही जसे व्हिडिओ बनवसाल, जसा तुमचा कंटेंट असेल त्यानुसार तुम्हाला पैसे मिळतील मित्रांनो. तुम्ही फक्त मेहनत करत राहा. आता सुरुवातीला प्रश्न, समजा जेव्हा आपण यूट्यूबवर येतो, जर आपण काही काम करत नसेल आणि जर आपल्याला यूट्यूब करायची इच्छा असेल मनामध्ये तर आपण यूट्यूब करू शकतो. जर ऑलरेडी आपण जर दुसरा कोणता जॉब वगैरे असेल आपला चालू ऑलरेडी, तर आपण डायरेक्ट जॉब नाही सोडायचा. आपण काय करायचं की पार्ट टाईम यूट्यूबला करायचं, म्हणजे जॉब करायचा आणि त्यानंतर पार्ट टाईम यूट्यूब करायचा. आणि जर आपला जॉब नसेल, काहीच नसेल, फक्त आपण शेतामध्ये काम करत असेल तर मग आपण शेतामधील काम करून यूट्यूब करू शकतो मित्रांनो. काही हरकत नाही. यूट्यूबमध्ये पैसा एवढा आहे की मी सांगू शकत नाही एवढा पैसा यूट्यूबमध्ये. आता कसं असते, खेड्यामध्ये लोकांची मानसिकता कशी असते की यूट्यूब हे काय, यूट्यूब म्हणजे फालतू प्लॅटफॉर्म आहे, उगी टाईमपास आहे. आता खूप साऱ्या लोकांना माहीत नाही की यूट्यूब म्हणजे काय आहे. आता उदाहरणार्थ आमच्याच गावातील लोकांना, खूप लोकांना असं माहीत नाही की म्हणजे मी व्हिडिओ बनवतो म्हणजे टाईमपास आहे, त्याला असं वाटते. पण त्याच्या लोकांकडे काय लक्ष द्यायचं नाही मित्रांनो. कोणी असो, मी असो, कोणी असो, जर नवीन आपले जे यूट्यूबर असतील ते जर यूट्यूबवर असे मनापासून काम करायची इच्छा असेल त्याची, तर तुम्ही बिनधास्त यूट्यूबवर काम करू शकता. सुरुवातीला काही लोक असतात नाव ठेवणारे, म्हणजे ते नाव ठेवणाऱ्या लोकांमुळेच असे 70% लोक असतात की नाव जे ठेवतात लोक त्याच्यामुळे ते यूट्यूब सोडून बंद करतात यूट्यूब चॅनल. तसं नाही करायचं आपल्याला. यूट्यूब चॅनल जर एकदा सुरू केलं तर लाजायचं नाही. पहिली गोष्ट म्हणजे लाज सोडून द्यायची. दुसरी गोष्ट म्हणजे कोणी काय बोलत असेल तर त्या बोलण्याकडे दुर्लक्ष करायचं. त्या बोलण्याकडे लक्ष द्यायचं नाही, तरच माणूस सक्सेस होऊ शकतो. क्षेत्र कोणतेही असो, जर लोक आपल्याला डोचवत असतील तर त्या लोकांकडे लक्ष द्यायचं नाही. आपलं काम आपण रेग्युलर चालू ठेवायचं. तर मोठेपणा सगळ्यात नाही मित्रांनो. तर माझे ऑलरेडी 2 चॅनल मॉनिटाईज आहेत आणि माझ्या भावाचं पण चॅनल मी मॉनिटाईज करून दिलेलं आहे. तुम्हाला स्क्रीनशॉट टाकतो, नाही चॅनलचे नाव सांगतो. एक आहे आवड वारकऱ्याची, एक आहे आवड शेतकऱ्याची. हे 2 चॅनल मॉनिटाईज ऑलरेडी आहेत. आणि एक भावाचं चॅनल आहे मॉनिटाईज. आणि आणखीन 2 चॅनल राहिले ते पण मॉनिटाईज करायचे आहेत. म्हणजे यूट्यूबवरून एवढा पैसा आहे की आपण विचारही करू शकत नाही. पण यूट्यूबवर खूप लोकांची मानसिकता असते की यूट्यूब म्हणजे टाईमपास. असं काही नाही मित्रांनो. यूट्यूबवर खूप पैसा आहे. यूट्यूबवर मी काय सांगायचं तुम्हाला, यूट्यूबवर तुम्ही कमीत कमी एका महिन्याला जर तुम्ही तुमचे चांगल्या योजित असतील तर तुम्ही सरकारी जॉबपेक्षा जास्त पैसे कमवू शकता. लाखो काय यूट्यूबवर तर असे आहेत की महिन्याला 10 लाख, 15 लाख, 20 लाखपर्यंत बी कमवतात. जास्त तर कमवतात ते जे मोठाले यूट्यूबर आहेत. समजा 1 नंबरवर आपल्या भारतामध्ये जे 1 नंबरवर आहेत, मिस्टर इंडियन हॅकर, असे खूप मोठमोठाले यूट्यूबर आहेत. त्याची तर काही समजा विचारच करू शकत नाही आपण. सौरभ जोशी झालं, ते तर महिन्याचे 70-80 लाख आरामशीर कमवत असतील असा माझा अंदाज. पण तेवढा विचार नाही. कमीत कमी आपण शेतातले कामं वगैरे करून
जर तुमचं एक चॅनल खोललं असेल तर तुम्ही 20-25 हजार रुपये मोकळे कमवू शकता एका चॅनलच्या माथं सगळे कामं करून. बघू शकता. मग एक चॅनल जर तुम्हाला जर राहिले 20-25 हजार, 10-15 हजार जरी एका चॅनलला जर दिले तर तुम्ही 2-3 चॅनल खोलू शकता आरामशीर. तर हेच सांगणं आहे मित्रांनो. जे आपले नवीन यूट्यूबर आहेत, नवीन यूट्यूबर काय करतात की सुरुवातीला घाबरतात. सुरुवातीला व्हिडिओ बनवतात, 2-4 व्हिडिओ बनवल्याच्या नंतर काय होते की लाजतात की हे काय म्हणल, लोक काय म्हणतील, शेजारी काय म्हणतील, घरचे काय म्हणतील. अहो जेव्हा आपण यूट्यूब सुरू करतो समजा, तेव्हा शेजारी नाही आपल्या घरचेच आपल्याला म्हणतात की तू येडं झाले, आता पागल झाले, कामं करेना काय नाही, व्हिडिओ बनवायला. तर त्यावेळेस घरच्या समजावून सांगायचं, बाहेरच्याचा काही विचार करायचाच नाही पहिली गोष्ट म्हणजे. त्याच्यानंतर आपण यूट्यूबवर सक्सेस होऊ शकतो. महिन्याला आपण जर 30-40 हजार रुपये जर कमवत असेल तर यूट्यूबवर सरकारी नोकरी एवढा आपण पैसे कमवू शकतो. आणि तेही तुम्हाला सांगतो, सरकारी नोकरीवाला जे त्याला तरी ड्युटीवर जावं लागते. जर आपण 2-4 दिवस जर यूट्यूबवर काम नाही केलं तरी आपली पेमेंट ही चालू राहते, पेमेंट बंद होत नसते मित्रांनो. कारण की आपले जे मागलेले व्हिडिओ असतात, जे आपण अपलोड केलेले मागचे व्हिडिओ असतात ते ऑलरेडी चालू राहतात. आता मी कधी एका चॅनलवर समजा महिनाभर जरी काम नाही केलं तरी त्या चॅनलची पेमेंट भलेही 30,000 यायची तर 20,000 येईल, किंवा 20,000 यायची 10,000 येईल, पण पेमेंट ही येणारच. कारण की ऑलरेडी आपले जे अगोदरचे व्हिडिओ असतात ते व्हिडिओ चालू राहतात. त्याच्यामुळे आपली पेमेंट ही अडकत नाही आणि पेमेंट ही रेग्युलर येते. त्याच्यामुळे तुम्ही यूट्यूबवर जर प्रवास चालू करायचा असेल तर बिनधास्त करू शकता मित्रांनो. यूट्यूबचा प्रवास खूप चांगला आहे आणि यूट्यूबवर पेमेंट बी खूप येतात, पेमेंटचा काही विषय नाही. तर आता राहिला विषय मित्रांनो यूट्यूबचा, की यूट्यूबवर सुरुवातीला व्ह्यूज येत नाहीत. एक व्ह्यूज, 2 व्ह्यूज, 3 व्ह्यूज म्हणजे लोक बघत नाहीत सुरुवातीला व्हिडिओ. तर मित्रांनो सुरुवातीला कोणाचेच व्हिडिओ बघत नाही. सुरुवातीला आमचे पण व्हिडिओ चालत नव्हते, मी चालतच नाहीत. 1 व्ह्यूज, 2 व्ह्यूज येतात, जास्तीत जास्त 3 व्ह्यूज येतात. जेव्हा आपण रेग्युलर व्हिडिओ टाकतो, समजा रेग्युलर महिनाभर व्हिडिओ टाकले, त्याच्यानंतर नेमकेच हळूहळू चालायला लागतात. यूट्यूबचा नियम असा आहे मित्रांनो, सुरुवातीला कसं आहे, यूट्यूब जर आपला व्हिडिओ पहिल्यांदा 10 लोकांना पाठवते, त्याच्यातून कमीत कमी जर 4 किंवा 5 लोकांनी जरी आपला व्हिडिओ बघितला तर यूट्यूब काय करते, नंतर 50 जणाला पाठवते, नंतर 100 जणाला पाठवते. म्हणजे जे यूट्यूबनं इम्प्रेशन पाठवलं आहे त्याच्यापैकी कमीत कमी 50% तरी लोकांना आपला व्हिडिओ बघितला पाहिजेत. म्हणजे 1000 लोकांना जरी पाठवला, कमीत कमी 400-500 लोकांना तरी कमीत कमी पाहायला पाहिजेत, आणि तरच आपला व्हिडिओ तो व्हायरल होतो मित्रांनो. आणि व्हायरल व्हायचं दुसरं एक कारण असं आहे की जर आपला व्हिडिओ जर कमीत कमी 5 मिनिटाचा असेल तर तो कमीत कमी 2.5 मिनटं किंवा 2 मिनटं तरी कमीत कमी पाहायला गेला पाहिजे, तरच आपला व्हिडिओ तो व्हायरल होतो. म्हणजे जो व्हिडिओ आपण टाकला आहे त्याच्यापैकी 50% किंवा 40%, जर 40%च्या आज जर आपले व्हिडिओ पाहत असतील 20%, 25%, तर मग तो व्हिडिओ जरा कमी व्हायरल होतो मित्रांनो. हा असा यूट्यूबचा नियम आहे. मग त्याच्यामुळे आपण सुरुवातीला यूट्यूबवर जो व्हिडिओ अपलोड करतो तेव्हा यूट्यूबवर व्हिडिओ हे क्वालिटीचे, 1 नंबर क्वालिटीचे व्हिडिओ अपलोड करायचे. त्याच्या बादच आपलं, आणि सुरुवातीला काय करायचं की आपण जे नवीन यूट्यूबर असतात, 1-2 जणांचे काय करतात, ते मोटिवेशन व्हिडिओ बघतात, आणि मोटिवेशन व्हिडिओ बघून त्याच्यामध्ये एवढी एनर्जी येते की ते व्हिडिओ तर बनवतात, जास्तीत जास्त 9-10 दिवस, 15 दिवस, 1 महिना व्हिडिओ बनवतात. त्याच्या बाद यूट्यूबवर काम करणं बंद करतात. त्याला वाटते की आपण यूट्यूबवर सक्सेस होऊ शकत नाही. सुरुवातीला कोणालाही असंच वाटते मित्रांनो की आपण यूट्यूबवर सक्सेस होऊ शकत नाही, पण जे यूट्यूबवर रेग्युलर काम करत राहतील तेच यूट्यूबवर सक्सेस होतात. यूट्यूब काय करतं आहे की आपल्या सुरुवातीला आपली क्षमता बघते की आपण किती वेळ यूट्यूबवर काम करू शकतो, ही यूट्यूब आपली क्षमता बघते. आणि जे क्षमता रेग्युलर चालू ठेवते त्याचा व्हिडिओ एक ना एक दिवस यूट्यूब 100% व्हायरल करते. तुम्ही जर 10 दिवस, महिनाभर किंवा जास्तीत जास्त 2 महिने जर काम केलं आणि सोडून दिलं तर यूट्यूब तुम्हाला रेग्युलर, म्हणजे तुमचं चॅनल कसं मॉनिटाईज होणार? मॉनिटाईज तुमचं चॅनल होणारच नाही. त्याच्यामुळे जर तुम्ही यूट्यूबवर काम करत असाल तर तुम्ही रेग्युलर काम करा, रेग्युलर कन्सिस्टन्सी रेग्युलर ठेवा. आणि जे आपण व्हिडिओ अपलोड करतो ते व्हिडिओ अपलोड पण तुम्ही रेग्युलर करा. तुम्ही काय करता, 1 दिवस व्हिडिओ टाकता, डबल 10 दिवस व्हिडिओ टाकत नाही, असं नका करू. रेग्युलर व्हिडिओ टाकत राहा. आज जर टाकला तर 10 दिवसाला टाकू नका, म्हणजे रेग्युलरिटी ठेवा. 1 दिवस आड करून जर टाकत असाल तर 1 दिवस आड करून टाका, 2 दिवस आड करून जर टाकत असाल तर 2 दिवस आड करून टाका, पण रेग्युलर टाका. तुम्ही आज टाकायला डायरेक्ट महिन्यानं टाकायला व्हिडिओ, मग डबल म्हणाले की माझा व्हिडिओ व्हायरल कसा होईन? राजे हो, तसा व्हिडिओ कसा व्हायरल होईल तुम्हीच सांगा मला. तर मित्रांनो, बस झालं आता शेतामध्ये आपल्याला दुसरं पण काम आहे, भारं वगैरे नाही शेतामध्ये. बस झालं आता, एवढंच बोलून मी थांबतो.
तर सर्व मित्रांना माझी विनंती आहे, जे नवीन मित्र आहेत ते चॅनल ओपन करायची त्यांची इच्छा असेल तर बिंदास करू शकता। यूट्यूबवर काही फ्रॉडगिरी नाही। यूट्यूबमध्ये तुम्ही जर सक्सेस झाले तर तुम्हाला सरकार, असं समजा तुम्ही की सरकारी नोकरी आपल्याला लागली यूट्यूबमध्ये जर सक्सेस झाले तर चला सर्वांना जर आपला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा। चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला आपण सबस्क्राईब करा। तर मंडळी, हे आपलं नवीन चॅनल आहे, याच्यावर तर आता आपण या चॅनलवरती आपण काय करणार आहोत, जे शेतकऱ्याविषयी, जे शेतकरी नवीन असतात यूट्यूब चॅनलवरती, त्यांना यूट्यूब चॅनलविषयी काही माहीत नसतं। हे माझं नवीन चॅनल आहे आणि मी स्पेशली शेतकऱ्यासाठी, जे शेतकरी यूट्यूबर आहेत त्यासाठी स्पेशल चॅनल ओपन केलेलं आहे मित्रांनो। ऑलरेडी माझे 2-3 चॅनल आहेत, त्याच्यावर तर काम चालूच आहे, पण याच्यावर पण आपण आता काम चालू करणार आहे स्पेशल आपल्या गरीब मुलासाठी आणि शेतकऱ्याच्या मुलासाठी। त्यांना काय होते, यूट्यूबवरचं जास्त नॉलेज नसतं, नवीन आम्हाला पण काही नॉलेज नव्हतं, तसंच नवीन कोणालाच नॉलेज नसतं। जे नवीन यूट्यूबर आहेत त्यांना जास्त यूट्यूबविषयी काही माहीत नसते। यूट्यूबमध्ये मॉनिटायझेशन कसं करायचं, यूट्यूबच्या पॉलिसी काय आहेत, रिव्ह्यूज कंटेंट काय आहे, मिसलिडिंग कंटेंट काय आहे, यूट्यूबच्या खूप साऱ्या पॉलिसी असतात मित्रांनो। जसं की आपण नियमान जर चालवलं तरच आपण यूट्यूबमध्ये सक्सेस होऊ शकतो। जर आपल्याकडून एक जरी चुकी झाली तर आपण यूट्यूबमध्ये सक्सेस होऊ शकत नाही। यूट्यूबचे असे बरेचसे खूप काही नियम आहेत, त्या नियमानुसारच आपल्याला यूट्यूबवर काम करायचे असते आणि जर आपण नियमानुसार काम केले तर आपल्याला काही प्रॉब्लेम होणार नाही। तर चला, यूट्यूबवर नवीन असाल तर यूट्यूबला आपल्या चॅनलला सबस्क्राईब बी करा। जे नवीन यूट्यूबर बनायचं आहे त्यांनी बी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। चला, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। व्हिडिओ खूप मोठा झालेला आहे, 12 मिनिटाचा व्हिडिओ झालेला आहे मंडळी। तर चला, धन्यवाद। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा।